नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटी माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आज भंडारा डोंगरावर आलोत आम्ही काल्याचं कीर्तनासाठी. काल्याचं कीर्तन ऐकताना मन आनंदी शांत झालं. नामस्मरणात सगळी चिंता दूर गेली आणि जेव्हा प्रसाद मिळाला तेव्हा वाटलं देवाने स्वतः आशीर्वाद दिला. आजचा हा क्षण खरंच खूप खास आहे. आम्ही असं बसने आलो होतो सगळ्याजणी मैत्रिणी 4-5 जणी काल्याच्या कीर्तनासाठी. भंडारा डोंगरावर खूप मोठा सप्ताह होता. 10 दिवस कुंकड गेले ते कळलंच नाही. रात्री सकाळपासून पारायण, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ असे अभंग वगैरे दिवसभर चालू होते. तेव्हा आम्ही रात्रीचं कीर्तन असायचं 8 ते 9 वाजेपर्यंत. बघा किती छान सजावट अशी केली. आम्ही सगळेजणी आलोत बसने. 10-10 रुपये देऊन बस भंडारा डोंगराची पायथ्याशी सोडत होती. बघा किती छान मंडप वगैरे. इकडे सगळे मंडपच होते. एका मंडपामध्ये पारायण सुरू होते, कुठं भजन होते एका साईडला. एका मंडप तिथं दिला होता तिथं पालख्या होत्या, सगळ्या पालख्या ठेवलेल्या होत्या. छानपैकी असं सजावट केलेली खूप मस्त वाटत होतं. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम माऊली असे खूप भाविक लोक खूप खूप लांबून असे 10 दिवसासाठी इथं कीर्तनच्या सोहळ्याला आलेले होते. कीर्तन खूप छान होतं. आज शेवटचा दिवस होता. काल्याचं कीर्तन होतं. काल्याच्या कीर्तनासाठी माऊली कदम, ज्ञानेश्वर माऊली हे कीर्तनासाठी महाराज आलेले होते आळंदीहून. खूप छान वाटलं. आम्ही पण सगळे घरातले कामं पटापट सगळ्याजणींनी उरकलं आणि काल्याच्या कीर्तनासाठी गेलोत. म्हणजे नाही का शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन भेटणं खूप नशीबवान लोकांना भेटतं असं नाही का. काल्याचा प्रसाद घेण्यासाठी खूप लांबून लांबून लोक आले होते कीर्तनाला. बघा किती छान सजावट केली मस्तपैकी. सगळे किती लोक आलेत बघा. जेंट्स तेवढेच आणि लेडीज तेवढेच. छोटे छोटे मुलं पण होते. मुलं कमी होते कारण की स्कूलमध्ये सोडून सगळ्या बायका मुलांना स्कूलमध्ये सोडले, कामं बिमं आवरले, मग कीर्तनासाठी गेले. 12 वाजता दहीहंडी फुटणार होती, त्याच्यामुळं 12 वाजेपर्यंत कीर्तन होतं. बघा किती छान मस्त दहीहंडी स्क्रीनवर दिसत होतं आम्हाला समोर. एवढी गर्दी होती ना, जाताच येत नव्हतं. जागोजाग स्क्रीन लावलेल्या होत्या, TV लावलेल्या होत्या, त्याच्यावर आम्हाला दिसत होतं. पुढं जो महाराजांच्या तिकडं खूप लांब होते आमच्यापासून महाराज. खूप गर्दी होती. 10 दिवस लोक इथं थांबले होते कीर्तनासाठी. म्हणजे 10 दिवसासाठी सगळी सोय त्यांची, टॉयलेट, बाथरूम, आंघोळीचे सुई, गरम पाणी, सगळ्यांना आंघोळीला जेवढे लोक होते त्यांना सगळ्यांना गरम पाणी, एवढी सोय होती ना. छान बघा महाराजांचं कीर्तन झालं छानपैकी. एवढा मोठा तुळशीचा हार त्यांना त्यांच्या स्वागतासाठी आणला. बघा किती छान मस्त. त्यांच्या एवढा मोठा हार घेऊन आले तुळशीचा. किती छान स्वागत करतात महाराजांचं. शेवटचं कीर्तन होतं आज. 10 दिवस पूर्ण झाले होते. 10 दिवसासाठी हा अखंड सोहळा चालू होता. खूप छान वाटत होतं. सगळे हे भजनी मंडळी, हे गावले गावकरी ज्यांनी देणग्या दिल्या खूप, 1-1 लाख 2-2 लाख अशा कीर्तनासाठी, ह्या कार्यक्रमासाठी लोकांनी देणग्या दिल्यात. अशा कितीकच कोटी खर्च आला असेल ह्या कीर्तनासाठी. खूप लोक होते आणि पोलीस पण तेवढे, थोडे मिलिटरीचे लोक पण होते, संरक्षण पण तेवढंच होतं आणि चोरं पण तेवढेच होते. चोरांना काय आमच्या समोर काय पकडलं तेव्हा आम्ही बघितलं. किती छान मस्त हा आनंद बघण्यासारखाच होता. खूप छान वाटत होतं कीर्तनाला. आपल्या घरातलं टेन्शन वगैरे दूर ठेवून मग आम्ही तिथे गेल्याच्या नंतर काहीच घरातलं काही म्हणजे लक्षात नाही आलं. एवढं छानपैकी कीर्तन वगैरे ऐकलं. खूप छान महाराजांनी कीर्तन सांगितलं. नंतर आता हे झाल्याच्या नंतर लातूरला पण आहे बघा अखंड हरिनाम सप्ताह 10 दिवसासाठी आहे. आणि ती झाल्याच्या नंतर पंढरपूरला पण आहे. मग भजनी मंडळ, टाळकरी मंडळ, हे बघा किती छान मस्त एकदम सगळे उल्हास, किती आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर. बघा हे संत तुकाराम महाराजांचं, ज्ञानेश्वर महाराजांचं दत्त काळे कांबळे हे 22 तारखेला आहे वाटतं कुठंतरी. म्हणजे कीर्तन आहे का काय त्याचं दाखवत होते स्क्रीनवर. मी थोडा शॉर्टकटमध्ये सगळं काढून घेतलं. किती आनंद लोकांना. हे सगळे वाद्यकरी, टाळकरी, कीर्तनकार, हे ज्ञानेश्वर माऊली कदम हे आळंदीचे बहुतेक आळंदीचे महाराज आलेले होते. खूप सगळ्या संस्थेचे मुलं मदत करू लागायला होते. प्रत्येक संस्थेचे टाळकरी, भजनी मंडळ सगळं खूप खूप मोठा असा सप्ताह आमच्या गेल्या वर्षीपासून होतो भंडारा डोंगरावर.
कीर्तनावर. आम्ही गेल्या वर्षी काय गेलो नव्हतो, पण ह्या वर्षी म्हणलं काल्याच्या कीर्तनाला तरी जावे. बघा हे कितीच लोक दिसत पण नाहीत एवढे सगळे लोक, आणि सगळ्यांना वरी हात करून तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर माऊली असं जप करायला सांगितलं. किती छान वाटत होतं, खूप खूप मस्त वाटत होतं कीर्तनाला. असं वाटायचं संपूच नाही, असंच राहावं. 10 दिवस काय टाईम भेटला नाही. आता पुढच्या वर्षी बघूया, 10 दिवस जाण्याचा प्रयत्न करू. आपल्या घरातल्या मुलांना सगळं बघून जाता येत नाही, तरी पण बघूया आता जाऊया, प्रयत्न करूया. म्हणलं आपण पुढच्या वर्षी येत जाऊ, जवळच आहे इथून. काय 10-10 रुपये दिले की बस नेऊन सोडते, आणि यायला थोडी गर्दी राहते. जाताना काय नाही एवढं, पण येताना खूप गर्दी असते, चोरं पण असतात. त्याच्यामुळं सोन्याला ह्याला सगळं जपून घरीच ठेवायचं, काही घेऊन जायचं नाही सोबत. आमच्या समोर पकडलेले 5-6 लेडीज नाही का, चांगल्याच आपल्या चांगल्या घरच्या असल्यावर ते चोर होते, आणि ते जागेवर पकडले आणि पोलिसांनी घेऊन गेले. इतकं मारलं ना त्यांना समोर, इतकं. आम्ही तिथंच थांबलो होतो साईडला, आमच्या शेजारी झाले. त्याच्यामुळं गर्दीत कधीही कुणीही सोन्याचं वगैरे मोबाईल वगैरे खूप जपावं लागतं. लहान मुलांना पण खूप लक्ष द्यावं लागतं. बघा असं बसलो तर आम्ही कीर्तन ऐकायला, छानपैकी गर्दी, खूप गर्दी आहे. रात्री इथं सगळे मुक्कामाला होते बघा, बॅगी सगळ्यांच्या दिसतात. इथं झोपायची सोय, खाण्याची सोय, आंघोळीची सोय, सगळी सोय होती. कुठं कुणालाही काही कमी पडत नव्हतं. एवढं छान तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आहे ह्या सगळ्या नगरीला. खूप छान वाटते, कुठंच कुणाला काही कमी पडत नाही, कुणाला काहीच होत नाही. इतकं छान वाटतं, आणि एवढं भरभराट होते ना इथं जे लोक राहतात त्यांची, इतकं छान होतंय. आणि असं बघा, दहीहंडीचा कार्यक्रम झाला. दहीहंडी फोडली, महाराजांच्याच हाताने फोडली मस्तपैकी, आणि सगळ्यांना प्रसाद तिथं जायला तर शक्यच नव्हतं. बघा किती किती लोक आहेत. इकडं जेंट्स एका साईडला जेंट्स आणि एका साईडला लेडीज होत्या. नजर पुरत नव्हती, एवढे सगळे पांढरे शुभ्र नाही का असे सगळे दिसत होते भाविक सगळे लोक. मस्तपैकी आरती वगैरे सगळ्यांच्या हाताने आरती झाली. आरती झाल्याच्या नंतर मला आता आरती वगैरे घेऊ, आपल्यापर्यंत काय पोहोचणार नाही आरती नाही काय. तिथूनच आम्ही आरती घेतली, तिथून दर्शन घेतलं जागेवर बसूनच, कुठं काय जाता येत नव्हतं. नंतर मग म्हणले सगळे लेडीज कोणी थांबायचे नाही, सगळ्यांनी प्रसाद घ्यायला जा. मग आम्ही आलोत बाहेर प्रसादाकडे. खूप छान वाटत होतं, इतकं मस्त वाटायचं. तर प्रज्वल ओंकारला घेऊन जायला पाहिजे होतं, पण मुलांचे स्कूल असल्यामुळे त्यांना आम्हाला नाही नेता आलं नाही का. पुढच्या वर्षी बघूया. नंतर महाप्रसाद घेण्यासाठी आलोत बाहेर. छानपैकी मसाला भात मिक्स नाही का, आणि नुकती, आमच्याकडं नुकती म्हणतात, कुणी बुंदी पण म्हणतं. 10 दिवस खूप छान छान जेवायला असतं, पण शेवटच्या दिवशी खूप लोक असतात ना, त्याच्यामुळं हे असं बनवतात नुकती वगैरे भात. आज मग नंतर मग जेवण वगैरे केल्याच्या नंतर इतकं छान डेकोरेशन केलं होतं. समोर ते डेकोरेशन वगैरे बघून आलो, त्याचं का शूट नाही घेता आलं. बघा विठ्ठल रुक्माई किती छान, किती मोठी, मस्तपैकी झेंडा फडकतोय वरती. साईडला ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती मस्त हुबहूब दिसत होती. खूप लोक फोटो वगैरे काढत होते. मी व्हिडिओ काढून घेतला. म्हणलं फोटो काढायला तिथं हेच नव्हतं, एवढी गर्दी झाली होती. मग तेवढ्यात छोटाशा शॉर्टमध्ये व्हिडिओ काढला. तुकाराम महाराज हुबहूब बसलेले, आपले शिवाजी महाराज. बघा किती गर्दी, फोटोसाठीच एवढी गर्दी होती ना. सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले, मस्तपैकी जेवणं करून बाहेर आलो. तेवढ्यातच मी गाळ्यातलं काढून ठेवलं होतं सोन्याचं, म्हणलं नको एवढ्या गर्दीत, आणि कानातलं काढायचं राहूनच गेलं. खूप उशीर झाला होता, रिक्षा थांबला होता दारात, त्याच्यामुळे म्हणलं राहू द्या. ओढणी वगैरे घेतली होती, म्हणलं नको नाही का. सोन्याचं एवढे रेट वाढलेत ना, त्याच्यामुळं खूप जपावं लागतं सोन्याला. आणि या आजी आमच्या टीचरच्या आई होत्या, त्या म्हणल्या परत मला कधी येणं होतंय नाही होतंय, त्याच्यामुळं त्या पण आमच्यासोबत आले नाही. त्यांना पण व्यवस्थित आम्ही गर्दीतून बरोबर त्यांना नाही का हाताला धरून एवढी गर्दी होती, ढकलाढकली होती. बाहेरचे लोक होते, कर्नाटकहून हे जेवण आलेले होते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.